न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सनातन संस्थेच्या वतीने दिनांक 19 जानेवारी रोजी पालक मेळाव्याचं आयोजन भागवत सभागृह येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी घोटी नाशिक येथील पालक आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते। या कार्यक्रमास लहान बालक यांनी श्लोक स्तोत्र यांचं पठण केलंय। मग आपण ते मुलांना शिकवूया कुंभमेळा का असतो, कुंभमेळा कुठे कुठे होतो, का भरला जातो कुंभमेळा, तिथे कोण येतं। तर आता आपण बघतोय की प्रयागला महाकुंभमेळा भरलेला आहे। तर पहिल्या दिवशी शाही स्नान झालं। कधी झालं ते 13 जानेवारी रोजी शाही स्नान झालं ना। त्यावेळेस किती लोक आले ते तिथे? हजार। ठीक आहे बेटा, तू छान प्रयत्न केलेला। तसेच पालक यांनी संस्कार शिबिरामध्ये मुले जातात आणि त्यांच्यात काय बदल झाले त्यांचे अनुभव सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी विशाखा शिंदे यांनी केले। तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा कार्यपरिचय सौ भारती टोरपे यांनी करून दिलाय। पालक मेळाव्याचे उद्दिष्ट कल्पना आडोळे यांनी मांडले। तसेच संस्कार शिबिर याची आवश्यकता काय आहे हे सौ सुषमा कोतकर यांनी समजून सांगितले। या मेळाव्याला सौ ज्योती पंडित यांनी मार्गदर्शन केले। मेळाव्याचे आयोजन सौ वैशाली कुलकर्णीताई सोनाईकर काका यांनी केले। तसेच मेळाव्याला सागर देशमुख आणि सचिन कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलंय।